जय भैरवनाथ. बघा आपलं चरित्र काय झालं. मीराबाई खूप सुंदर होती, भक्त होती. तशी संत कान्होपात्रा खूप सुंदर होती. मीराबाई सारखी देखणी होती. ती कोणाची मुलगी होती? वेश्याची मुलगी होती. वेश्या. आता वेश्या म्हटली का तिचं लोक काय करतात? तिरस्कार करतात. आणि मग तिला आवड कायची होती? भक्तीची. आणि मग ती काय करायची? भजन कीर्तन ऐकायची. आणि भजन कीर्तन ऐकल्यानंतर संतांच्या मेळ्यामध्ये ती जायची. आणि मग पंढरपूरला ज्या वेळेला वारी निघाली आणि दिंडीमध्ये ती चालत चालत पुढे गेली, पंढरपूरला गेली. आणि कीर्तनामध्ये ती आपली मस्त दंग झाली. बघा विठ्ठलाच्या मंदिराच्या याच्यात कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात ती होती. आणि मग काही आजही निंदक आहेत. निंदक जे असतात त्यांचं लक्ष अशा काही गोष्टींका असतं. आणि मग त्यांनी त्या मुसलमान राजाला काय सांगितलं का ही कान्होपात्रा जी आहे ना, खूप देखणी मुलगी आहे म्हणून. ती जर तुम्हाला मिळाली ना, खूप चांगलं होईल म्हणून. जसं रावणाला त्याची बहीण सुरूपनखा म्हणली होती ना, सीतेसारखी सुंदर मुलगी नाही आहे, की त्याला बायका होत्या, तुमचं का तिथं बरं होईल. आणि रावण सीतेला आणायला गेला. तशी ही कान्होपात्रा सुंदर होती. आणि त्या राजानं सैन्य पाठवलं. आणि सैन्य गेल्यानंतर ते सैन्य तिला म्हणायला लागलं, तुला राजानं बोलवलंय आणि तू राजाकडे चाल म्हणून. तिनं सांगितलं आता काय करावा, कीर्तन चालय आणि तिने भगवंताचा दावा केला, देवा आता मी काय करणार. बघा भगवंताने काय केलं, तिचा जो आत्मा आहे तो आत्मा भगवंतानं मांडीमध्ये विलीन करून घेतला. आणि कान्होपात्रा बेशुद्ध पडली, देह पडला. आणि मग लोकांनी काय केलं, त्या मंदिराच्या पूर्वेला तिथं खड्डा खाणला आणि तिला पुरलं. बघा त्याच्यावर झाड उगलं आणि ते झाड आजही आहे. कान्होपात्राचं झाड आजही आहे. आणि मग आले ते म्हण या लोकांनी तिला लपून ठेवलं. नाही म्हण, ती भगवंतात विलीन झाली. राजाला काही खरं पटाना. आणि मग त्या पुजाऱ्यांनी प्रसाद आणि देवाला त्या राजाकडे घेऊन गेले. आणि त्या प्रसादामध्ये काय नागायला सांगितलं का त्यात केस निघाला का मीराबाई आजही त्या कान्होपात्रा त्याच्या लिने आणि त्याला केस आहेत. आणि इकडे देवाला तर केस नव्हते. बघा ज्या वेळेला राजा बघायला आला तर त्या भगवंताला काय होते, केस होते. आणि मग ते झाड बघितलं आणि राजानं त्या क्षमा केली. आणि त्या मंदिराकरता त्या राजानं अनेक प्रकारे देणगी दिली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता. आणि मग ही कान्होपात्रांना भजनं लिहिले, गायलेले आणि ते भजनं आजही आपल्या गाथ्यामध्ये आहेत. म्हणजे उच्च नीच काही नेनो भगवंता. भगवंताला उच्च नीच जातीहीन हा काही नको. हा भेदभाव कोणात आहे? आपल्यात आहे. भगवंताला काची देव फक्त काचा भुकेला आहे? भावाचा भुकेला आहे. देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. पण आपण काय करतो? देवाला भाव देत नाही. आपण देवाला व्यापारी भक्ती करतो. हे देईल, ते देईल, प्रसाद देईल, सत्यनारायणाची पूजा करील, बकरू देईल, कोंबडं देईल. आणि जो खरा भाव आहे ना, तो राहिला आपला भाव कोणता आहे? स्वार्थी भाव आहे. आणि देवाला भक्ती कोणती आवडती? निस्वार्थी भक्ती आवडती.
जर निस्वार्थी भक्ती केली तर देव भक्ताच्या घरी काय होतो, चाकर होतो, झालेला आहे. आणि मी मागच सांगितलेलं आहे का प्रेम, मित्र आणि मैत्रीण एकमेकाच्या चुका पाहिल्या शत्रू होतो, एकमेकाच्या चुका सहन केल्या मित्र होतो. तर अशी भक्ती करा. भक्ती केली तर भगवंत आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. जय वैरनाथ.